भाजपचे आमदार प्रवीण दरेकर साहेब आपल्यासोबत आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. आज सामनातून ज्या पद्धतीनं टीका टिप्पणी करण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच एकनाथ शिंदे कुठेतरी नाराज आहेत, व्यथित आहेत आणि उद्धव ठाकरे त्यांचा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 20 ते 25 आमदार हे देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात होते सुरतला जाण्यापूर्वी आणि आता ते विचारत आहेत की पुन्हा यायचं आहे की नाही. अशा पद्धतीचं विधान आहे, कसं उत्तर द्याल? मला वाटतं सामनाने संजय राऊतनी एकनाथ शिंदे साहेबांची काळजी करण्याची आवश्यकता नाही. एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचा संवाद आहे. आम्ही महाराष्ट्रातील जनतेला बांधील आहोत. मला काय मिळतं, तुला काय मिळतं आहे या वादविवादापेक्षा राज्यातल्या जनतेला आम्ही काय देतोय हे महत्त्वाचं आहे आणि त्याची जाणीव तिन्ही नेत्यांना आहे. संजय राऊतांनी नसती उठाठेव त्या ठिकाणी ठेवू नये आणि उद्धवजी ठाकरे करणार की आणखी काय करणार याची आपण चिंता करू नका. याच एकनाथराव शिंदे साहेबांना भारतीय जनता पार्टीनं राज्याचे मुख्यमंत्री केलेलं आहे आणि विश्वास दिलेला आहे. आजही त्यांना त्या ठिकाणी तेवढंच महत्त्व आहे, त्यांच्या पक्षाला तेवढंच महत्त्व आहे. याहीपेक्षा आणखी त्या ठिकाणी एकत्रितपणे आम्ही गुण्यागोविंदानं एकत्रित राहून महाराष्ट्रातील जनतेला त्या ठिकाणी न्याय देऊ. संजय राऊतांनी त्या ठिकाणी शिंदेंची पालखी व्हायचं काही कारण नाही. त्याने टोमणे मारत बसावं, शिव्या देत बसाव्या. सामनामध्ये बोरू भाद्दर म्हणून जी काही गरळ ओकायची तीच ओकत राहा, तेवढंच राऊत करू शकतात. कधी रचनात्मक काम, विकासाची भूमिका राऊतांनी घेतलेली मी कधीच पाहिली नाही. माणिकराव कोकाटे आहेत, त्यांचं एक वक्तव्य समोर आलेलं आहे की भाजप माझ्यासाठी लकी पक्ष ठरला नाही आणि मी आमदार झालो नाही. म्हणजे भाजपमध्ये जे जातात ते आमदार होतात, पण माझ्या बाबतीत असं घडलं नाही. त्यांच्यासाठी भाजप जर लकी नसता तर ते मंत्रीच होऊ शकले नसतील. आज महायुतीमध्ये त्या ठिकाणी राष्ट्रवादीला सामावून घेतलं म्हणून ते मंत्री झाले. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पायगुणांनी त्या ठिकाणीच तुम्ही मंत्री आहात याची जाणीव आणि भान त्या ठिकाणी ठेवावं. त्यावेळेला आपण पराभूत झालात, ते तुमचं अपयश आहे. त्याला भारतीय जनता पार्टीच्या माथी मारू नका. अपयशाला खूप धनी असतात, यशाला कोणी नसतं. तुम्ही जे कृषी मंत्री दिसताय ती भारतीय जनता पार्टीची देण आहे. सरकारच भारतीय जनता पार्टीसोबत नसते तर त्या ठिकाणी माणिकराव कोकाटे कुठे असते याचं आत्मपरीक्षण करावा. सरकार म्हणून आपल्याला एकत्रित जायचं असताना आपल्या मित्रपक्षाला अशा प्रकारची वक्तव्य करणं हे मला वाटतं अपरिपक्वतेचं लक्षण दिसतंय. आमदार शिवसेनेचे बालाजी किणीकर त्यांनी म्हटलं आहे की भाजपचे जे नवीन आलेले लोक आहेत त्यांनी माझ्यासाठी काम केलं नाही निवडणुकीमध्ये आणि आमच्या विरोधामध्ये काम केलं आहे. नाही, मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी, शिवसेनेचा असेल, राष्ट्रवादीचा असेल, आपला उमेदवार समजून काम केलं आहे आणि त्याच्यामुळं या टीकेला काहीच अर्थ नाही. तिथल्या पाहिजे तर बूथवर आमच्या लोकांनी काय काम केलं, इतर विरोधी पक्षाच्या गावात भाजपने किती मतं केली आहेत याच्यावर आपण कात्याकूट होऊ शकते. परंतु मला वाटतं सरकारमध्ये असताना तिकडे माणिकराव कोकाटे तिकडे अशा प्रकारची भूमिका घेत आहेत, वक्तव्य करत आहेत, इकडे बालाजी किणीकर बोलतात, हे मला वाटतं महायुतीच्या एकात्मतेसाठी योग्य आहे असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. पण कुठेतरी धुसफूस सुरू असं म्हणावं, कारण ज्या पद्धतीची विधानं येतात, आता अशोक चव्हाणांचं विधान आहे की आम्ही महानगरपालिका स्वतंत्र लढू, यावर हेमंत पाटील म्हणतात की त्यांची तयारी असेल तर आम्ही पण तयार आहोत. नाही, मला वाटतं धुसफूस तेव्हा म्हणता येईल ज्या वेळेला अजितदादा, एकनाथरावजी शिंदे किंवा देवेंद्रजी हे जे प्रमुख नेते आहेत त्यांची भूमिका येईल, त्यांचं वक्तव्य येईल, तेव्हा ती पक्षाची महायुतीची भूमिका असेल. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक विभागात तो नेता आपल्या परीनं कार्यकर्त्यांसाठी तिथल्या राजकीय परिस्थितीनुरूपार बोलत असतो. त्यावर तिथला नेता प्रतिक्रिया देत असतो. त्यावरून धुसफूस आहे असं मानायचं काहीच कारण नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.